चला मी या साडीपासून मी मागे तुम्हाला दाखवले होते, या साडीपासून लंगा ब्लाऊज बनवणार आहे. तर त्याची उंची किती आहे तर बघा, इथे टोटल मला 35 बनवायचं आहे. तर इथं मी घेतलेलं आहे 33 उंची. वरती 2 इंचाचा आपला बेल्ट येईल. सॉरी 34 इंचाचा मला हा लंगा बनवायचा आहे. तर मी इथे 33.5 घेतलेला आहे आणि वरती 1 इंचाची आपली बेल्ट येईल. आणि हे लंगा ब्लाऊज मी छोट्या मुलीसाठी बनवत आहे. तर यासाठी मी घेर जेवढा साडीमध्ये दिला होता तेवढा घेतलेला आहे. तर बघा इथं 120 इंच आहे घेऱ्याला आणि हे बनून 30 इंचामध्ये रेडी करायचं आहे आपल्याला. म्हणजे 30 इंचापेक्षा मी 4 पट घेतलेला आहे कापड. कारण आपल्याला प्लीटचा लेहंगा बनवायचा आहे तर तुम्ही 4 पट किंवा 3 पट कापड घेतलं पाहिजे. जर आपली कमर आहे रेडी, आपल्याला समजा 30 बनवायचे आहे तर याला गुणले 4 करायचं आणि जे उत्तर येते ते आपण खालच्या घेऱ्यासाठी ठेवायचं. मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा, मी गणित सांगते. घेरा आहे, आपले कमर आहे 30, तर 30 गुणुले आपल्याला 4 पट घेरा ठेवायचा आहे. तर 120 आलं. 120 इंच तुमचा घेरा तयार पाहिजे. आणि तो कसा प्लेटेडमध्ये हवा, असं आपले छोटे छोटे प्लेट आले पाहिजेत. असा फ्रॉक आपल्याला किंवा खालचा जो आहे तो लंगा रेडी करायचा आहे. आणि मी तुम्हाला छोटंसं ड्राफ्टिंग करून दाखवत आहे. इथं ब्लाऊज कशा पद्धतीने बनवणार आहे ते. अशा पद्धतीने ब्लाऊज बनवायचा आहे मला. सिवलेस ब्लाऊज आहे. तर हा पार्ट बनणार आहे तो रेड कलरमध्ये आणि हा बॉडी पार्ट बनणार हा पार्ट बनणार आहे तो पर्पल कलरमध्ये. आणि हा जो खालचा पार्ट आहे तो पदरामध्ये, जो साडीचा पदर असतो तो, जेणे की तो आहे रेड कलरमध्ये. साडी तर तुम्हाला दाखवलीच होती आधी. आणि याचा बॅक पार्ट मी कसा बनवणार आहे तो दाखवते. बॅक पार्ट मी दाखवते कसा, तर बॅक पार्ट मी असं स्ट्रेटच ठेवलेला आहे. हे आहे ड्राफ्टिंग त्याचं. इथून आपला ही फ्रिल येते. ओके, ही झाली आपली फ्रिल आणि हे झालं आपला बॅक पार्ट. तर बॅक पार्टसाठी कोणताही नेक शेप मी ड्रॉ केलेला नाही, जशी सरळ आहे तसंच ठेवलेलं आहे. आणि हे आपला कमरेचा. आता इथून मी इथं हुक पट्टी देणार आहे आणि त्याच्या खाली मी असा एक शेप देऊ. इथे जे अशी 2 अशा पद्धतीचा मी नेक पॅटर्न मागे बनवणार आहे. जेणे की जी गर्ल आहे तिला लूज किंवा टाईट करता येईल. इथं पण आपलं बेल्ट लावून त्याला बो देणार आहे किंवा त्यांनी रेडी करून बो स्वतः टाय करू शकता. आपलं जे फ्रॉकला नाडी जसं बांधतो ना तसं आपण इथं रेडी करून घेणार आहोत. जर तुम्हाला याची मापे किंवा डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नेक्स्ट जो पॅटर्न बनवेन त्याचं कटिंग अँड स्टिचिंग तुम्हाला दाखवेनच. तरी ओव्हरऑली तुम्हाला एक मेजरमेंट दाखवतेच. चला आता मी दाखवते. हा आहे पदराकडचा भाग आणि तो अस्तरचा पार्ट ठेवून इथे कट केलेला आहे. तर हा आहे बॅक पार्ट. हा आहे बॅक पार्ट. ओके, इथं आपलं हुक पट्टी येणार आहे. इथे एवढंच हुक पट्टी येते. ओके, आणि हा आहे फ्रंट पार्ट. फ्रंट पार्टला तेवढंच मी इथे शेप दिलेला आहे. आता इथे जो वरती फ्रिल येणार आहे तर ची छाती आहे 28. ओके, इथे 28 घेतलं आणि मी 1.5 इंच किंवा 1.25 इंच मार्जिन घेते. त्याप्रमाणे मी इथे 1.5 इंच घेतलेलं आहे आणि खालीसुद्धा तेवढं घेतलेलं आहे. सॉरी 6.5 घेतलेले आहे मी. 26 आहे कमर. आणि मी शेप असं ड्रॉ करून असं देते फिटिंगमध्ये. आणि बाकीचा जो कपडा राहिलेला असतो तो मी नंतर कट करून घेते. तर मी एक्झॅक्टली सरळच कट केले आहे. मापे सगळी अंदाजीच आहेत. आणि याचं शोल्डर ठेवलेलं आहे. ते बघा, शोल्डर तुम्हाला दाखवते.
शोल्डर इथून स्टार्ट होतो आणि पाठीमागं हुक लूपसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर शोल्डर मी 4.25 इंचाची घेतलेली आहे आणि मुंडा खोली म्हणाल तर वरचा गळा मी जी आहे कट करून टाकलेली आहे ती 3 इंच, मुंडा खोलीसुद्धा 5.5 घेतलेली आहे आणि गोलाकारमध्ये जोडून घेतलेलं आहे. तर याचा स्टिचिंग व्हिडिओ काही मी दाखवणार नाही, बेसिक स्टिच आहे. तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेनच जितके काही स्टेप्स असतात ते. तर याचा फायनल लुक मी नक्की व्हिडिओ करून अपलोड करेन. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.